एंट्री करतो आहे मॅप्रो गार्डन मध्ये। आता आपण चाललोय मॅप्रो गार्डनला आतमध्ये। हे आहे मॅप्रो गार्डन, लोणावळ्यामधलं मॅप्रो गार्डन बाय द वे। महाबळेश्वरला पण सेम मॅप्रो गार्डन हल्लीचं आहे आणि तसंच सेम त्यांनी लोणावळ्याला पण बनवलंय। हे आहे मॅप्रो गार्डन, खूप सुंदर आहे व्ह्यू। रील्स नाही बनवायला बघू शकता, खूप सुंदर आहे। इथून आपण एंट्री केली आणि हे असं आहे मॅप्रो गार्डन। हो, असं आहे हे मॅप्रो गार्डन। इथे खूप छान फोटो पॉइंट्स पण आहेत, बघू शकता तुम्ही। मॅप्रो गार्डन, इथे काही क्लोथ्स पण आहेत शॉपिंगसाठी, त्याच्यानंतर मागे फोटो पॉइंट्स होते, त्याच्यानंतर इकडे हा असा एक वॉक आहे, बघू शकता तुम्ही। आपण जाणार आहोत खायला, इकडचं स्ट्रॉबेरी विथ क्रीम आहे ते आपण ट्राय करूया। आहे सो आता मी जाते खायला आणि मग बोलते तुमच्या सोबत। सो आता आम्ही मॅप्रो गार्डन मध्ये पिझ्झा, त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी विथ क्रीम हे सगळं खाल्लं आणि आता थोडेसे फोटोज वगैरे काढू आणि मग परत निघू घरी जायला। आणि हो, आपला व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। सो मी आता इथे मॅप्रो गार्डन मध्येच शॉपिंग करायला आलेली आहे। स्ट्रॉबेरी फ्लेवर्सचे इकडे ज्युसेस मिळतात, त्याच्यानंतर चॉकलेट्स, त्यानंतर असे खूप प्रोडक्ट्स मॅप्रोचे ह्यांनी इकडे विकायला ठेवलेले आहेत आपल्याला। तर ते आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते। इकडे आहेत पेरू फ्लेवरचे चॉकलेट्स, बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर आहे इकडे पण स्ट्रॉबेरी फ्लेवर्सचे चॉकलेट्स। तर आता हे आपण शॉपिंग करूया तिकडे। अच्छा, ओके, ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं का? शॉपिंग आता चाललेलं आहे। हे आहे काय करतेय तू? चॉकलेट्स। त्याच्यानंतर इकडे हे असे त्यांनी पाउचेस पण दिलेले आहेत। तर मी तुम्हाला आता दाखवले त्याप्रमाणे तिकडे त्यांनी अशी वेगवेगळ्या प्रकारची फ्लेवर्सची चॉकलेट्स ठेवलेली आहेत आणि ते अशी बाटली देतात आणि ह्या बाटलीमध्ये आपल्याला जे जे फ्लेवर्स हवेत चॉकलेट्समध्ये ते सगळे आपण आता दाखवायचं, ह्याच्यामध्ये भरायचे आणि मग नंतर आपण पिलिंग काउंटरला जाऊन तसं पिलिंग करायचं। तर आपण आता हे चॉकलेट्स आधी घेतलेले आहेत आणि आता अजून आपण भरपूर शॉपिंग करायचं आहे। तर ते सगळं मी तुमच्याबरोबर घरी गेल्यानंतर शेअर करेन विथ प्राइसेस। त्याच्यानंतर आता इकडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ज्युसेस।
केसर आणि हे चांगले का हे बघूया ना त्यांच्याकडनं. ग्रीन ॲपल आपण टेस्ट करूया. ग्रीन ॲपल नको घेऊ. ग्रीन ॲपल ते दाखवा ना. मी आता हे फ्लेवर टेस्ट करायला घेतले ग्रीन ॲपल. बघूया आपण टेस्ट करून आणि मग ठरवूया घ्यायचं की नाही ते. वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत. हे आल्मंड फ्लेवरचं आहे. ते होतं पान फ्लेवरचं आणि हे आहे आल्मंड फ्लेवरचं. अशा वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स पण इथे विकायला आहेत. मसाला नावाचं सुद्धा इथे एक चॉकलेट आहे आल्मंड फ्लेवरमध्येच. हे सुद्धा आहे तिकडे. इथे आपल्याला टेस्टिंगसाठी पण चॉकलेट्स येतात, तर ते आपण एक ट्राय करूया. लिस्ट बघा माझ्या नवरोबाची. एक्सक्यूज मी. सो इथे मी एक आता टेस्टसाठी चॉकलेट ट्राय करते आहे. तर हे आपण ट्राय करूया आणि मग मी सांगते तुम्हाला कशी टेस्ट आहे ते रिव्ह्यू देते मी तुम्हाला. हे ऑफिसमध्ये आणते. पानाचं छान लागतं बरं का. हे आहे पान फ्लेवरचं आणि हे खूप सुंदर आहे. मी आलात तर नक्की परचेस करा. हे देख पान फ्लेवर. एक पान फ्लेवरचं सांगतो. काय देतात एक गोष्ट खूप चांगली आहे इकडे की परचेस करायच्या आधी ती लोक आपल्याला टेस्ट करायला देतात आणि मग टेस्ट करून झाल्यावर आपण ठरवायचं की परचेस करायचं की नाही. त्यामुळे आपल्याला टेस्ट पण कळते आणि एक छान रिच पण वाढतो त्या गोष्टीचा. सो हे चॉकलेट खूप छान आहे. सो इकडे आहेत सॉस आणि आहे जाम. अच्छा हनी आहे का हे. अच्छा ओके. काय आहे पिझ्झा सॉस आणि हे ना जाम आहे ना. बघू टेस्टसाठी पिझ्झा सॉस. त्यांनी मला हे पिझ्झा सॉस आणि हे बिस्किट दिलं मला ट्राय करायला. ते मी ट्राय करते आणि मग बघते कसं आहे. तुम्हालाही सांगते. आणि छान आहे. मस्त आहे. तुम्ही नक्की ट्राय करा चॉकलेट्स. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस एकदा नक्की ट्राय करा. इकडे काय आहे कुकीज आहेत का. अच्छा ओके. थोडंसं चॉकलेट चिप्स आहे. त्याच्यानंतर ओट्स जॅगरी चॉकलेट चिप्स असून हे कोणतं आहे. नो मैदा चोको चिप्स आणि ट्रेडिशनल ड्राय फ्रूट. अच्छा ओके ओके. सो इथे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज. तिकडे ते टेस्टिंगला देतात. तो ठरवते घरासाठी. त्यानंतर इकडे ऑफिससाठी घेतलेले चॉको चिप्स. मला वाटतं तू आण आपण ऑफिसमध्ये खायला. चॉको चिप्स आणि चॉकीकॉर्न कुकीज आहेत ते. तिकडे ते टेस्टिंगसाठी पण देतात. प्राईस सांग. ह्याची प्राईस आहे $297.
कुकीजची ती बॉटल आहे. त्याच्यानंतर हे आहे, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज मिळतात. बटर क्लासिक कुकी कॉर्न हे आहे. याची पण मला वाटतं सेमच असावी प्राईस. 297. प्राईस सेम आहेत आणि रिजनेबल आहेत. तुम्ही एकदा तरी विजिट करा इथे. टेस्टी आहे आणि टेस्टी आहे. त्यांनी मला टेस्ट दिली बघायला. मी एक का घरामध्ये खूप टेस्टी आहे. बटरचं घे बटर. हे आहे चॉकलेट ओट्स जॅगरी कुकीज कॉर्न. ते पण खूप छान आहे. ती पण टेस्ट मला त्यांनी दिली आणि सगळ्याची प्राईस जी आहे ती सेम. गौरी ह्या पण कुकीजच आहेत. इकडे हे वेगवेगळ्या सो हे आहे हॅझलनट डार्क चॉकलेट कुकीज. त्या पण कुकीजच आहेत पण ह्यांची प्राईस थोडी डिफरंट आहे. ह्यांची प्राईस आहे 396. घरात काही बाटल्या पडल्यात ना त्याच्यामध्ये सगळं भरून ठेवलं. त्यानंतर इकडे पण हेझलनट फ्लेवरचंच आहे. हे पण एक आहे, बघू शकता तुम्ही. सो मी जे काही परचेस करेल ते मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेल. आम्ही काय काय घेतलंय, काय काय शॉपिंग केली होते. आणि काय घेतलंस तू? नाचोस. मल्टीग्रेन नाचोस. अच्छा. मसाला फ्लेवरचे. अच्छा. 2 आहे त्याच्यात. स्वीट चिली पण आहे आणि देसी मसाला पण आहे. पण हे जरा टेस्टी असतील. ओके. सो मी नाचोस पण घेतलेले आहेत. इथे व्हरायटी ऑफ तुम्हाला फूड मिळेल. म्हणजे सगळ्या प्रकारचे कुकीज, त्याच्यानंतर नाचोस. समोर सगळे मॅप्रोचे हे सॉसेस आणि हे चॉकलेटचं पण आहे आणि मॅप्रोचं हे पण आहे. आता इकडे आहे खाकरे आहेत ना ग. हे आहेत खाकरे. इकडे पेरू फ्लेवरचं आहे का इकडे. हे ह्या ज्या जेलीज आहेत ना चॉकलेट्स त्या पेरू फ्लेवरच्या आहेत आणि इकडे पण हे चॉकलेट्स आहेत. हे आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं. सेम अगेन पेरू. त्याच्यात हे जे बाहेर आपण बघितलं तेच आहे चॉकलेट. जी पॉप ही पण जेलीच आहे ती. आता आम्ही मॅप्रो गार्डन मधून एक्झिट करतो आहेत. आपली शॉपिंग दाखव. सो मी ही शॉपिंग केलेली आहे. काय काय घेतलं ते मी तुम्हाला घरी जाऊन दाखवेल. आता आम्ही इकडनं निघतोय आणि मग बोलते मी तुमच्याशी घरी गेल्यानंतर. तर मंडळी मॅप्रो गार्डन मधून मी एक्झिट केलं आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की मी पुढचं तुम्हाला दाखवेल. पण मी पुढचं काही दाखवू शकले नाही कारण माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली. स्विच ऑफ झाला माझा फोन. तर मी काय काय शॉपिंग केलं हे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात आधी मी घेतली चॉकलेट्स. तर मी चॉकलेट्स घेतली मिक्स फ्लेवरमध्ये. तिकडे खूप छान एक ऑप्शन आहेत. एकतर आपण पाउचेस पण परचेस करू शकतो चॉकलेट्सचे किंवा आपण ही अशी बाटली देतात ते आपल्याला आणि ह्या बाटलीमध्ये जेवढी चॉकलेट मावतील तेवढी आपण मिक्स फ्लेवरचे चॉकलेट्स घेऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे आपण जर पाऊचमधून चॉकलेट्स घेतली तर ती एकाच फ्लेवरची येतात. एक तर पेरू किंवा स्ट्रॉबेरी तर स्ट्रॉबेरी. पण जर बॉटलमधून आपण चॉकलेट्स घेणार असू तर ते आपल्याला मिक्स फ्लेवरचे चॉकलेट घ्यायला मिळतात. तर त्यामध्ये मी घेतलंय स्ट्रॉबेरी, त्याच्यानंतर कच्ची केळी, इमलीचं घेतलंय, त्याच्यानंतर मँगो फ्लेवरचं घेतलंय. अशा भरपूर प्रकारचे मी चॉकलेट्स घेतलेली आहेत. त्याच्यानंतर मी ज्युसेस घेतले. हे पहिलं घेतले ते लेमन जिराचं ज्यूस घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी किवी फ्लेवरचं घेतलेलं आहे. किवी फ्लेवरचं सगळ्यात माझं फेवरेट ज्यूस आहे कारण मी 2 वर्षांपूर्वी मॅप्रोला गेलेले, महाबळेश्वरमधले मॅप्रोला गेलेले तेव्हाही मी किवीचंच घेऊन आलेले. आणि मी जास्त करून स्पेंड ज्युसेसमध्ये करते कारण मला बाकी गोष्टी कोणत्या खायला आवडत नाहीत. सो दॅट मी ज्यूस घेते. आणि आता कसं उन्हाळा पण येतोय तर आपण कोणी गेस्ट आले तर त्यांना आपण चहा कॉफी ऑफर करण्यापेक्षा आपण ज्यूसही ऑफर करू शकतो. तर त्यासाठी मी मॅप्रोमधून ज्यूस परचेस केले.
त्यानंतर हे मिल्कशेक मी घेतलं, मिल्कशेकची बॉटल मी घेतली. हे पाण्यात न बनवता आपण हे दुधात बनवायचं आहे. तर तिकडे आणखीन एक गोष्ट मला एक चांगली वाटली की ती म्हणजे ते आपल्याला कोणताही पदार्थ असेल मॅप्रो गार्डनमध्ये तर तो आपल्याला ते आधी टेस्ट करायला देतात आणि मग आपण ठरवू शकतो की ही गोष्ट मला घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे, किंवा मी इथे स्पेंड केले पाहिजे की नाही केले पाहिजे. तिकडे व्हरायटी ऑफ फूड होतं परचेस करण्यासाठी. म्हणजे शॉपिंग मॉलच्या तिथे आम्ही जेव्हा गेलो होतो तिकडे व्हरायटी ऑफ फूड होतं. त्यानंतर ह्या 3 मी गोष्टी घेतल्या आणि माझ्या बहिणींनीही काही शॉपिंग केली, तीही मी तुमच्यासोबत शेअर करेन. त्याच्यानंतर मी मॅप्रो गार्डन केलं. त्यानंतर आम्ही वॅक्स म्युझियमसुद्धा केलं. सगळ्यात आधी वॅक्स म्युझियमला गेलो आणि तिकडनं येता येता आम्ही मॅप्रो गार्डन केलं. तर वॅक्स म्युझियममध्ये तर मी तुम्हाला सांगेल ते म्हणजे पैसा वसूल टूर आहे ती वॅक्स म्युझियमची. तिकडेही 2 प्रकारची तिकीट्स मिळतात. एक तर तुम्ही वेगळे वेगळे तिकीट्स घेऊ शकता. म्हणजे तिकडे काय काय होतं, इन्फिनिटी रूम, त्याच्यानंतर हॉन्टेड हाऊस. तुम्हाला जर काही स्किप करायचं असेल, समजा तुम्ही जर 3 ह्यांचा तिकीट घेतला आणि तुम्हाला जर एक स्किप करायचं असेल तर तुम्हाला वेगळी वेगळी 3 तिकीटही मिळू शकतात. किंवा तुम्ही कॉम्बो घेतलात तर त्यामध्ये तुम्हाला सगळंच बघायला मिळतं. पण मी असं सजेस्ट करेन की तुम्ही कॉम्बो घ्या, म्हणजे तुम्हाला ती सगळी टूर करता येईल आणि पैसा वसूल टूर आहे ती वॅक्स म्युझियमची. त्याच्यानंतर आम्ही मॅप्रो गार्डनला आलो. मॅप्रो गार्डनमध्ये तर हे सगळं तुम्ही ब्लॉगमध्ये बघालच. आणि मी हे सगळे शॉपिंग केली मॅप्रो गार्डनमध्ये. ओव्हरऑल मॅप्रो गार्डन पण छान आहे. फोटो पॉईंट्स भरपूर आहेत, फिरण्यासारखं आहे. त्यानंतर फूड कोर्टमध्ये तर तुम्हाला खूपच छान क्वालिटीचं फूड मिळेल. आणि आणखीन एक मी सजेस्ट करेल की तुम्ही जर मॅप्रो गार्डनमध्ये गेलात लोणावळ्याला म्हणा किंवा महाबळेश्वरला, कारण महाबळेश्वर सारखंच लोणावळ्यामध्ये देखील मॅप्रो गार्डन आहे. तर तुम्ही तिकडे गेल्यानंतर स्ट्रॉबेरी विथ क्रीम खायला विसरू नका, ते खूप छान मिळतं तिकडे. सो असा होता आपला लोणावळ्याचा व्लॉग. 1 डे ट्रिप होती ही. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आणखीन एक गोष्ट ती म्हणजे लाईक करायला विसरू नका. तुम्हाला जर ब्लॉग आपले आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखीन कोणते कंटेंट्स किंवा आणखीन कोणते व्लॉग्स मी घेऊन यायचे असतील तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईन. तर आजचा व्लॉग आपण इथेच एंड करतोय. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.